कल्पना करा, तुमच्या टीम मधला सर्वात विश्वासू खेळाडू अचानक विरोधी टीमच्या जर्सीत दिसला तर धक्का बसेल ना. महाराष्ट्राच्या राजकारणात अगदी तसंच काहीच घडलंय. कारण उद्धव ठाकरेंना सुद्धा आता असाच धक्का बसलाय. काही दिवसांपूर्वीच ठाकरेंचे 6 खासदार शिंदे गटात गेले आणि आता उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघाचा मजबूत आधार मानले जाणारे सचिन अहिर यांनीही शिंदे गटात प्रवेश केलाय. एवढंच नाही तर प्रवेश करताच त्यांना विधान परिषदेच्या उपसभापती पदाची उमेदवारी सुद्धा मिळाली आहे. सचिन अहिर नक्की कोण आहेत आणि त्यांच्या जाण्याने उद्धव ठाकरेंना एवढा मोठा धक्का बसण्याचं कारण का मानलं जातंय, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. तर मुंबईच्या राजकारणात सचिन अहिर हे मोठं नाव मानलं जातं. 1999 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरून पहिल्यांदाच विधानसभा गाठली. त्यानंतर 2004 आणि 2009 मध्ये सुद्धा ते निवडून आले. 2009 मध्ये त्यांच्याकडे गृहनिर्माण राज्यमंत्री पदाची जबाबदारी होती. म्हणजेच काय तर प्रशासन आणि संघटन या दोन्ही गोष्टींचा त्यांना मोठा अनुभव आहे. मात्र 2014 मध्ये वरळी मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी ते मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते. शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी देण्यात आली होती, आदित्य ठाकरे यांना वरळीतून विजयी करण्याची. त्या निवडणुकीत त्यांनी संघटन उभी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचं मानलं जातं. याच कारणामुळे सचिन अहिर हे उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू नेत्यांपैकी एक मानले जात होते. ठाकरे गटानं त्यांना विधान परिषदेवर पाठवलं आणि पक्षातही महत्त्वाचं स्थान दिलं. त्यामुळे त्यांचं अचानक शिंदे गटात जाणं हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय. आता प्रश्न पडतो असा की शिंदे गटासाठी सचिन अहिर इतके महत्त्वाचे का आहेत की त्यांना आल्या आल्या उपसभापती पदाची जबाबदारी देण्यात आली. आता याचं कारण असं की सचिन अहिर यांचा प्रभाव विशेषतः मुंबईत आणि वरळी परिसरात आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमधून सुद्धा त्यांनी स्वतःचं मजबूत असं नेटवर्क तयार केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या पत्नीसोबत श्री संकल्प प्रतिष्ठान या ट्रस्टची स्थापना केली आहे. वरळी फेस्टिवल आणि दहीहंडी सारखे मोठमोठे कार्यक्रम आयोजित करून त्यांनी स्थानिक पातळीवर चांगली ओळख निर्माण केली आहे. राजकीय दृष्ट्या पाहिलं तर ही फक्त एका नेत्याची एंट्री नाहीये. काही दिवसांपूर्वी शिंदे गटानं ठाकरे गटाचे 6 खासदार आपल्या गोटात आणले. त्यानंतर आता आमदार आणि विधान परिषदेतल्या नेत्यांवर सुद्धा लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय. त्यामुळे अनेक जण याला ऑपरेशन टायगरची दुसरी इनिंग म्हणतात. ठाकरे गटासाठी हा फक्त एक आमदार गमावण्याचा विषय नाहीये, कारण आदित्य ठाकरे यांच्या राजकीय बालेकिल्ल्यातील एक महत्त्वाचा चेहरा आता विरोधी गटात गेलाय. त्यामुळे मुंबईतील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष असं महत्त्व प्राप्त झालंय. आता पुढे काय? शिंदे गटाचा दावा आहे की अजून काही नेते त्यांच्या संपर्कात आहेत. तर ठाकरे गटाकडून या घडामोडींना कसं उत्तर दिलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकीकडे अनिल परब, सुनील राऊत यांच्यासारखे नेते हा आमच्यासाठी मोठा धक्का नाही असं म्हणतात. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतराचं राजकारण अजूनही थांबलेलं नाहीये. येत्या काळात आणखी मोठे राजकीय धक्के पाहायला मिळू शकतात. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पाहायला विसरू नका पॉलिटिकल महाराष्ट्र.